तर लक्षद्वीप हे अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं जवळजवळ 27 बेटांचा हा तो प्रदेश आहे आणि मालदीवला लागूनच ही सगळी बेटं आहेत. तर त्या ठिकाणी फक्त त्यातली पॉप्युलेशन ही 70,000 फक्त पॉप्युलेशन आहे आणि लोकसभेचा मतदारसंघ आहे तो फक्त 65,000चा आहे. त्या ठिकाणी 27 बेटं आहे, त्याच्यामधल्या 10 बेटावरतीच त्या ठिकाणी लोक राहतात. पण बाकीची बेटंसुद्धा सुंदर आहेत, म्हणजे त्याच्या चोहोबाजूनी समुद्र आहे, अरबीचा समुद्र आहे. आणि त्या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री 2 आणि 3 जानेवारीला तिथे जाऊन आले आणि सर्व देशभरामध्ये त्याची चर्चा झाली. एकतर मालदीवच्या मंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांच्या विरोधामध्ये टिप्पणी केली आणि प्रधानमंत्री मालदीवला जाऊन आले होते ते काय मालदीवच्या विरोधामध्ये जाऊन आले होते असं नाही आहे. तर आपल्या देशाचा तो एक विभाग आहे आणि त्या ठिकाणचं टुरिझम वाढलं पाहिजे. त्या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवल्या पाहिजे. तर त्या ठिकाणी मी अनेक गावातल्या लोकांची भेटीगाठी माझ्या झाल्या आणि त्याच्यामध्ये एक तर ज्या काही जेटी आहेत त्या जेटी लहान जेटी आहेत. जर बाहेर जर जहाज आलं मुंबई, गोवा आणि कोची इथून जवळजवळ 1500 लोकांना घेऊन जाणारी जहाजं त्या ठिकाणी येतात. पण येतात आणि लोकांचा मुक्काम हा त्या जहाजात असतो, जेवण सगळं त्यांचं जहाजात असतं. कारण त्या ठिकाणी टुरिझमची किंवा हॉटेल्स वगैरे इथने अजिबात नाही आहेत. फक्त बंगाराम या ठिकाणी एक रिसॉर्ट आहे ज्या ठिकाणी प्रधानमंत्री थांबले होते, मी त्या ठिकाणी थांबलो होतो. आणि त्या ठिकाणी जो स्कुबा नावाचं जे त्या ठिकाणी लोक याच्यामध्ये पोहतात, तर प्रधानमंत्रीही त्या ठिकाणी पोहले होते, मी त्या ठिकाणी जाऊन पोहून आलो. आणि मला ज्या तिथे अडचणी लक्षात आल्या की त्या ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण सगळे त्या ठिकाणी फक्त नारळ हेच त्या ठिकाणी येतात, भाजी सब्जी वगैरे अजिबात तिथं उगवत नाही आहे. दुसरी कुठली पिकं त्या ठिकाणी होत नाही आहेत. फक्त कोकोनट आणि मासेमारी हाच त्या ठिकाणी धंदा आहे. तर त्या ठिकाणी एकतर आता आपल्याला टुरिझम वाढवण्यासाठी मुंबई, दिल्ली आणि भारतातल्या म्हणजे आपल्या इतर जे उद्योगपती आहेत, हॉटेल मालक आहेत, त्यांनी सर्व त्या ठिकाणी जे आयलँड्स आहेत त्या ठिकाणी हॉटेल उघडण्यासाठी प्रयत्न करावा. आता ताज ग्रुपला काहीतरी मान्यता दिलेली आहे, लीजवर त्यांना हॉटेलसाठी जमीन मिळू शकते. आणि ज्या बेटावर लोक राहत नाही आहे त्या ठिकाणी जर अशी हॉटेल इंडस्ट्री वगैरे वाढली तर कामगार आणि अशा पद्धतीची वस्ती त्या ठिकाणी वाढू शकेल आणि बाहेरून आलेल्या लोकांच्यासाठी सुद्धा त्याची व्यवस्था होऊ शकेल. मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट जाऊ शकतील. त्या ठिकाणी एकतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. कारण तिथं त्या बेटावर जरी बोर काढली तरी त्या बोरचं पाणी खारं असतं, त्यामुळं त्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे. त्या ठिकाणी जिथं लोकवस्ती आहे तिथं प्लॅन्ट लावलेले आहेत गव्हर्नमेंटच्या वतीनं आणि खारं पाणी गोडं करण्याच्या संबंधातला प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहे. तर ते पाणी त्यांना प्यायला दिलं जातं. त्यानंतर एका बेटाकडून दुसऱ्या बेटाकडं जाण्यासाठी शिपशिवाय दुसरा मार्ग नाही. हेलिकॉप्टर आहे त्या ठिकाणी, पवन हंस हेलिकॉप्टर आहे, पण सगळ्यांना हेलिकॉप्टरने जाणं परवडणं अशक्य आहे. म्हणून जे लोकल शिप आहेत या बेटातून त्या बेटाकडे जाणारी, त्या शिपची संख्या वाढवली पाहिजे अशी मागणी त्यांनी माझ्याकडे केलेली आहे. त्यानंतर जी मोठी जेटी आहे त्या मोठी जेटी जर 2-3 त्या ठिकाणी झाल्या तर बाहेरून येणारी जहाजं जी आहे ती त्या ठिकाणी लागू शकतील आणि मग त्यामधले जे टुरिस्ट आहे ते टुरिस्ट 1 दिवस 2 दिवस त्या भागामध्ये राहू शकतील. त्यामुळं तिथला टुरिझमचा बिझनेस त्या ठिकाणी वाढेल. तर अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. त्या ठिकाणी जे अगती एअरपोर्ट त्या ठिकाणी आहे ते एअरपोर्ट छोटं एअरपोर्ट आहे आणि कोचीवरून एकच विमान त्या ठिकाणी जातं आहे. कोचीवरून अगती एअरपोर्टला जाणारं एकच विमान आहे.
आणि ती विमान संख्या वाढवायची असेल तर एअरपोर्ट मोठं करण्याची तिथली मागणी आहे. त्यासाठी मी ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटून मी त्यांच्याकडं सगळा प्रस्ताव मी देणार आहे. आणि त्या ठिकाणी जर बोईंग वगैरे विमानं आली तर टुरिस्टना त्या ठिकाणी चांगली सुविधा होऊ शकेल. आणि मुंबईवरून डायरेक्ट त्या ठिकाणी जसं अंदमान निकोबारला पोर्ट ब्लेअरला मोठ्या प्रमाणामध्ये विमानं जातात. मुंबई, दिल्ली, नंतर मद्रास आहे, आपलं चेन्नई आहे, बेंगलोर आहे, हैदराबाद आहे, लखनौ आहे, अशा अनेक ठिकाणाहून तिथं विमानं जातात आणि रोज हजारोच्या संख्येने तिथं टुरिस्ट येतात. आणि त्या ठिकाणी हॉटेल इंडस्ट्री चांगल्या पद्धतीची आहे. तर तशा पद्धतीनं या भागाचं विकास करण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी आमची जी LMCO कंपनी आहे माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत, त्यांनी दिव्यांगजनांना साहित्य वाटण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्या निमित्ताने मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेलो आणि मी मालदीवला जाण्याचा विचार करत होतो. पण प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर जे काय मालदीवच्या लोकांनी काय मंत्र्यांनी जी टिप्पणी केली त्यामुळे आपण मालदीवचा दौरा रद्द करून आपण लक्षद्वीपच्या दौऱ्याकडे आम्ही गेलो आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा तो इलाका होता. तर या त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी मंत्री म्हणून मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न नक्की आपण करणार आहोत. आणि त्या ठिकाणी जे नोकर आहेत ते सरकारी नोकर 4,000पर्यंत आहे आणि बाकीची कुठली इंडस्ट्री नाही. आता हॉटेल फक्त मी सांगितलेलं ते फक्त आहे. तर जर हॉटेल्स वगैरे वाढले तर लोकांना रोजगारी मिळेल आणि त्या ठिकाणी एक चांगला विकास होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्या ठिकाणी एक मिनिट, त्या ठिकाणी जे कवरती नावाचं बेट आहे त्या ठिकाणी ते त्याचं हेडक्वार्टर आहे. त्या ठिकाणी महात्मा गांधींचा पुतळा काही वर्षापूर्वी बसवण्यात आलेला आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही. त्यामुळं लक्षद्वीपमध्ये कवरती या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यासाठी मी ॲडमिनिस्ट्रेटरचे ॲडवायझर आणि त्या ठिकाणी जे कलेक्टर आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे आणि मी पुतळा उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत. आणि अशा पद्धतीनं माझा दौरा 2 दिवसाचा राहिला. पण आणि दुसरा विषय जो आहे तो सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे शक्यता आहे म्हणजे होणारच आहे. आणि निवडणुका ज्या आहेत त्या एप्रिल आणि मेमध्ये निवडणुका होतील. त्यामुळं या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्ही 400 जागा जिंकू. कारण मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये BJPला 303 जागा मिळाल्या होत्या आणि त्या अगोदर 5 राज्यामध्ये जे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यामध्ये BJPचं सरकार नव्हतं. तरीसुद्धा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली BJPला त्या ठिकाणी 303 जागा मिळाल्या होत्या आणि बाकी इंडियाच्या जागा होत्या अशा जागा 350पेक्षा ज्या जागा मला मिळाल्या होत्या. मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेली कामं जी आहेत, महिला आरक्षण बिल आहे, 370 कलम हटवण्याचा निर्णय आहे, त्यानंतर अनेक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय आहेत, बाकीच्या अनेक जे नॅशनल हायवे आहेत ते गडकरींच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले झालेले आहेत. अनेक मार्ग नवीन झालेले आहेत, नवीन नॅशनल हायवे झालेले आहेत. जनधन योजना आहे, 51 कोटी लोकांना त्याचे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत. जवळजवळ 44 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे. जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे. 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा 5 लाख रुपये मेडिकल ट्रीटमेंटसाठी देण्यासाठी 4 करोड लोकांना त्याचा फायदा झालेला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 4 कोटी लोकांना फायदा मिळालेला आहे, घरं मिळालेली आहेत. जवळजवळ 80 कोटी लोकांना पुढची 5 वर्ष हे फ्रीमध्ये अन्नधान्य देण्याचं सरकारने मोदी साहेबांनी अनाऊन्स केलेलं आहे. तर अशा अनेक ज्या निर्णय आहेत, या निर्णयामुळं नवीन संसद भवन बांधण्यात आलेलं आहे. नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. आणि नरेंद्र मोदीजी हे संविधानाला मजबूत करणारे नेते आहेत. नरेंद्र मोदी यांनी 2019मध्ये संविधानाला माथा टेकून त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की भारताचा विकास जो आहे तो खालच्या माणसापर्यंत पोचवला पाहिजे, गावापर्यंत पोचवला पाहिजे. आणि त्या दिशेनं सरकारच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांनी फक्त मोदींना शिव्या देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि मोदीजी मात्र विकासाच्या दिशेनं पुढे चाललेले आहेत. त्यामुळे माझा पक्ष हा ताकदीनं देशभरामध्ये मोदींच्या पाठीमागे उभा राहणार आहे. NDAमध्ये ताकदीनं आम्ही उभे राहणार आहोत. पण आमची एकच मागणी आहे की रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये एक जागा तरी सोडावी. आणि मी आठवण करून देतो की भाजप आणि शिवसेना ज्यावेळेला एकत्र होते त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची एंट्री झाली होती 2011मध्ये, नाही 2012मध्ये. आणि BMC निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा फायदा हा BJP शिवसेनेला झाला होता. आणि मुंबईची महानगरपालिका आपण जिंकली होती. राज ठाकरेंचं मोठं आव्हान असतानाही त्यावेळेला दलित मतामुळं त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आलेली होती. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची जी ताकद आहे ती छोटी असली तरी उमेदवारांना निवडून आणण्यासारखी आमची ताकद आहे. त्यामुळं आमच्या पक्षाला एकदम असं अनाथ ठेवू नये. आमचा पक्ष आल्यामुळं युतीची महायुती झालेली आहे. हे आता युतीची महायुती झालेली नाही आहे. तर RPI सोबत आला 2012मध्ये BMC निवडणुकीमध्ये. त्यावेळेला पूर्वी युती म्हणायचे, पण RPI सोबत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या आव्हानानंतर शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे या त्यांच्या भूमिकेला प्रतिसाद देण्याचा निर्णय मी घेतला आणि त्यानंतर युतीची महायुती झालेली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला विसरून चालणार नाही आहे. रिपब्लिकन पक्ष हा त्यांचा अविभाज्य घटक आहे. मोदींच्या नेतृत्वाला बळकट करण्यासाठी आम्ही काम करतो आहोत. आणि त्यामुळं RPIला एक तरी तिकीट देण्याचा निर्णय घ्यावा. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला एक तरी शिर्डीची जागा जी आहे या शिर्डीच्या जागेवर उभं राहण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळं एक जागा तरी RPIला सोडली पाहिजे अशा पद्धतीचा आमच्या पक्षाचा आग्रह आहे. आणि त्याचा निर्णय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी घ्यावा. आणि दलित मतदार जो आहे दलित मतदार आपल्या बाजूला आणण्यासाठी आपल्याला RPIला तिकीट देणं आवश्यक आहे. आणि अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की मी लोकसभेत आलं पाहिजे आणि मी लोकसभेतला माणूस आहे. त्यामुळं आणि शिर्डीमध्ये एकदा मी हारलो होतो, पण आता वातावरण अत्यंत चांगलं आहे आणि मला त्या ठिकाणी निवडून येण्याची चांगली संधी आहे. त्या भागाचा विकास करण्यासाठी मला प्रयत्न चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. म्हणून मला शिर्डीमध्ये तिकीट दिलंच पाहिजे अशा पद्धतीचा आमच्या पक्षाचा आग्रह आहे. नाही हिंदीमध्ये नाही हिंदीचं सांगतो थोडं आणि मग प्रश्न विचारा. तो मैं लक्षद्वीप का 2 दिन का दौरा करके मैं आया हूँ और लक्षद्वीप बहुत ही सुंदर प्लेस है. जिस तरह मालदीव भी अनेक बेटों का मालदीव है, उसी तरह लक्षद्वीप भी बहुत सुंदर है. 2 और 3 जनवरी को माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी वहाँ जाकर आए और उसके बाद मैंने निर्णय लिया कि मुझे मालदीव जाना था. लेकिन मालदीव में ना जाकर मालदीव वालों ने हमारे प्रधानमंत्री जी का अपमान किया था और प्रधानमंत्री जी कोई मालदीव के खिलाफ बोलने के लिए नहीं गए थे. उन्होंने इतना ही बताया था कि अपना लक्षद्वीप बहुत सुंदर है और लोगों ने यहाँ आना चाहिए, इतना उन्होंने बोला था. लेकिन वहाँ के मंत्रियों ने गलत टिप्पणी
करके बाद में उन्होंने माफ़ी मांगी तो ठीक है, लेकिन लक्षद्वीप तो हमारे इंडिया के सबसे ज़्यादा 80-90% जो टूरिस्ट है, इंडिया के टूरिस्ट वहाँ मालदीव में जाते थे, उस पर उनकी इकोनॉमी डेवलप होती थी, लेकिन उन्होंने गलती की। तो इसीलिए मुझे लगता है कि मैंने मालदीव ना जाकर मैंने तय किया कि मैं लक्षद्वीप जाऊँगा, और लक्षद्वीप में मैं गया था। वहाँ क्या पॉपुलेशन जो है 70,000 ही है, वहाँ 27 आइलैंड्स हैं, और वहाँ 10 आइलैंड में लोग रहते हैं, और कवरत्ती नाम का जो एक बेट है, आइलैंड है, वहाँ उनका जो ज़िला प्लेस उधर है, एडमिनिस्ट्रेटर का ऑफिस भी उधर है, कलेक्टर भी वहाँ रहते हैं, और पूरे ऑफिसर जो होते हैं वो भी मतलब उधर है। तो एक सुंदर इलाका है। मैंने भी क्यूबा स्विमिंग मैंने उधर किया था, और मुझे वो एरिया बहुत अच्छा लगा। वहाँ के लोगों ने मुझे बताया है कि भाई वहाँ महंगाई थोड़ी बहुत ज़्यादा है, वहाँ पेट्रोल डीजल की कीमत भी ज़्यादा है, सब्जियों की कीमत भी ज़्यादा है, बाकी अनाज तो उनको फ्री में मिल रहा है। और वहाँ सब एक ख़ास बात यह है कि वहाँ सब ट्राइबल है, ये ट्राइबल मुस्लिम ट्राइबल है, मतलब वो जो लोग है ये मुस्लिम ट्राइबल है। हमारे फैज़ल वहाँ से एनसीपी के मेंबर ऑफ पार्लियामेंट भी है। वहाँ हमारे SM सईद जी है, कांग्रेस से कम 8-9 बार 9-10 बार वो वहाँ से मेंबर ऑफ पार्लियामेंट रहे थे। तो वो इलाका छोटा इलाका है, लेकिन बहुत सुंदर इलाका है। तो वहाँ की महंगाई कम करने के लिए, मतलब महंगाई मतलब पूरा ट्रांसपोर्ट से आता है, इसीलिए वहाँ महंगी सभी साहित्य मिलता है। ज़रूर मैंने आश्वासन दिया है कि भाई मैं प्रधानमंत्री से बात करके ज़रूर इसमें अगर कोई सब्सिडी दे सकते हैं क्या, जिस तरह अनाज आपको फ्री मिल रहा है, उसी तरह सब्जी में क्या कीमतें कम कैसी हो सकती है क्या, इसके बारे में भी हम विचार करेंगे। या डीजल पेट्रोल के बारे में भी कुछ सब्सिडी सरकार देकर उनको उसका फ़ायदा कैसा दे सकते हैं। गैस सिलेंडर भी वहाँ यहाँ 900 रुपये है, लेकिन वहाँ कुछ 1600 रुपये में मिलता है, तो ये उनको बहुत बड़ी तकलीफ़ है। तो इसीलिए हमने आश्वासन दिया है कि भाई भारत सरकार ज़रूर विचार करेगी। वहाँ का एयरपोर्ट बड़ा करने की आवश्यकता है। जो अगाती में वहाँ का एयरपोर्ट है, वहाँ बोइंग विमान वगैरह वहाँ जाना चाहिए। और जो होटल इंडस्ट्री है, उन्होंने भी मतलब हर आइलैंड में अगर वो होटल रिसोर्ट वगैरह डालते हैं, रेस्टोरेंट डालते हैं, तो वहाँ की बस्ती बढ़ जाएगी और वहाँ का टूरिज़्म भी अच्छा बढ़ेगा। तो इसीलिए मैं कुछ होटल मालिकों से मैं बात करने वाला हूँ, और इसी तरह मतलब मैं वहाँ जाकर आया हूँ। दूसरा विषय ये है कि आने वाले लोकसभा के चुनाव में माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमें 400 से ज़्यादा सीटें इसलिए मिलेगी कि 2019 में 303 सीटें बीजेपी को मिली थी, एनडीए को 3.5 से ज़्यादा सीटें थी। तो इस वक्त हमने नारा दिया है कि भाई अब की बार 400 पार, और कांग्रेस की और इंडिया आघाड़ी की हो जाएगी हार। तो ये नारा हमारा है, और वो इंडिया आघाड़ी वाली कितनी भी कोशिश करे, लेकिन वो एकदम अहंकार से भरे हुए हैं। बहुत उनको गुस्सा है नरेंद्र मोदी जी के बारे में, उनका मुंह देखना नहीं चाहते वो। तो ये बहुत ही गालियाँ उनको दे रहे हैं, नीच है, ये है, वो है। तो इसी तरह मुझे लगता है कि इनका काम चल रहा है, इसीलिए जनता हमारे साथ है, और हम 400 से ज़्यादा सीटें चुनकर लाएंगे एनडीए, और बीजेपी 370 तक सीटें जीत सकती है। जिस तरह हमने 370 आर्टिकल हटाए हैं जम्मू कश्मीर से, और वहाँ तिरंगा झंडा लग रहा है, वहाँ मतलब जो आतंकवाद था बहुत बड़ा खत्म हो चुका है। बहुत सारे दुनिया भर के टूरिस्ट, इंडिया के टूरिस्ट वहाँ जा रहे हैं। पहले उनको बहुत डर रहता था, लेकिन अभी नहीं डर है। 370 हटाने के बाद आर्मी को पूरी अधिकार में मिल गए हैं। इसीलिए बहुत सारे काम हमने किए हैं। महिला आरक्षण बिल हो, किसानों के लिए भी कई निर्णय हमने लिए हैं। अभी भी किसान आंदोलन चल रहा है, उनको हमारा निवेदन है कि सरकार ज़रूर पॉजिटिव विचार करेगी, और MSP में बढ़ोतरी करने के बारे में ज़रूर सरकार पॉजिटिव है।
जल्दी जल्दी इनका आंदोलन खत्म हो, ऐसी हमारी अपेक्षा है। लेकिन किसानों ने भी सहयोग करने की आवश्यकता है। तो इसी तरह वो एक विषय है। और दूसरा विषय है, आरपीआई को एक टिकट मिलनी चाहिए। शिरडी से मैं लड़ना चाहता हूँ, मैं पार्टी का नेशनल प्रेसिडेंट भी हूँ, मेरी पार्टी हर राज्य में काम करती है। अंडमान निकोबार में भी बहुत जल्द आरपीआई की स्थापना हो रही है। अंडमान निकोबार में आरपीआई की स्थापना हो चुकी है 6 महीना पहले, और अभी लक्षद्वीप में भी 1-2 महीने में आरपीआई की स्थापना होने वाली है। तो हर राज्य में आरपीआई है। नागालैंड में हमारे 2 एमएलए हैं। तो इसी तरह मुझे लगता है कि आरपीआई को महाराष्ट्र में 1 सीट मिलनी चाहिए, यूपी में 1 सीट मिलनी चाहिए। इसी तरह की हमारी मांग है। और मेरा आग्रह है कि भाई हमें टिकट देने के बारे में माननीय देवेंद्र फडणवीस जी ने थोड़ा ध्यान देने की आवश्यकता है। मैं तो ऊपर अमित शाह जी और जेपी नड्डा जी को मैं मिला हूँ, और उनको भी मैंने मेरी भूमिका उनके सामने रखी है। तो महाराष्ट्र में आरपीआई को एक टिकट भी नहीं मिलेगी तो संदेश अच्छा नहीं जाएगा। तो आरपीआई को 1 सीट मिलनी चाहिए। और आरपीआई महायुति में है, इसका ध्यान भी मतलब ये 3 पार्टी के लोगों ने रखना चाहिए। खाली 3 पार्टी की सरकार है, 3 पार्टी की सरकार है, इसी तरह की भूमिका लेना ठीक नहीं है। इससे हमारे समाज में नाराज़गी पैदा होती है कि भाई आरपीआई उसमें है कि नहीं है। तो इसीलिए आरपीआई का नाम भी लेते रहना चाहिए, ऐसा मुझे लगता है। तो ज़रूर मतलब देवेंद्र फडणवीस जी एक अनुभवी नेता है, और एकनाथ शिंदे जी भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, अजीत दादा डिप्टी सीएम है, उनको ये तीनों को भी मैं मिलने वाला हूँ। और आरपीआई को मेरे लिए शिरडी की सीट छोड़नी चाहिए, ये मेरा आग्रह है। और मेरी 26 तक जो राज्यसभा है, वो राज्यसभा भी है तो है, लेकिन मैं लोकसभा में जाना चाहता हूँ, और मुझे लोकसभा में भेजना चाहिए, ऐसा देश के लोगों की इच्छा है, इसलिए मेरा आग्रह है। चलो सर, तुमचा आग्रह असतानाही समजा भाजपने तुम्हाला जागा दिली नाही तर पुढे काय? नाही, जागा दिली नाही असं होणार नाही, जागा त्या देतील। आरपीआयला 1 जागा जी आहे ती द्यायला पाहिजे, आरपीआय आग्रह आहे। नाही, बाहेर पडण्याचा विषय येत नाही आहे, मी तर राहतच आहे, त्यामुळं बाहेर जाण्याचा विषय येत नाही आहे। त्यामुळं मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे, आणि माझा पक्ष जो आहे हा देशभरामध्ये वाढतो आहे। माझ्या पक्षाला संपवण्याचं जे काम आहे ते कुणी करतंय असं अजिबात नाही आहे। बाकीचे उद्धव ठाकरेंना वाटतं की त्यांचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या करणीमुळे ते झालेलं आहे। जर उद्धव ठाकरे इकडे आले असते अगोदरच तर पक्ष संपला नसता, त्यांचं सिम्बॉल गेलं नसतं। त्यामुळं ठीक आहे। तर आपला जो प्रश्न आहे की मी महायुतीमध्ये इंडियामध्येच राहणार आहे, पण आमच्या पक्षाचा आणि माझा स्वतःचा आग्रह आहे, आणि मी या 3 नेत्यांशी चर्चा करणार आहे, वरती मी चर्चा नेत्यांशी करणार आहे। पण यापूर्वी समजा तुम्हाला जागा दिली तरी त्यांच्या चिन्हावर तुम्हाला लढावं लागलं, भाजपच्या चिन्हावर लढावं लागलं होतं, तर तुम्ही यावेळेला आग्रही असाल का की तुमच्या चिन्हावर लढायला? नाही, मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही। मी ज्यावेळेला काँग्रेससोबत होतो त्यावेळेला 3 वेळेला मी माझ्या सिम्बॉलवर लढलेलो आहे। मी 2 वेळेला आरपीआयच्या सिम्बॉलवर मी निवडून आलो, आणि एकदा मी अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे। मी मुंबईमध्ये एकदा निवडून आलो, ते आरपीआयच्या तिकिटावर निवडून आलो, ज्यावेळेला आमच्या पक्षाचे 4 खासदार होते। नंतर 2 वेळेला मी निवडून आलो, त्यामध्ये एकदा मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो, आणि एकदा आरपीआयच्या तिकिटावर निवडून आलो। त्यामुळं मी आरपीआयच्या तिकिटावरच मी उभा राहणार, मी बीजेपीच्या तिकिटावर उभा राहणार नाही। आणि आता मी राज्यसभेवर जो आहे तो आरपीआयच्या EV फॉर्मवर मी त्या ठिकाणी आहे, त्यामुळं बीजेपीच्या सिम्बॉलवर मी लढणार नाही। आठवले साहेब, आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचं अनावरण झालं किल्ले रायगड। आता त्यांनी आता अनावरण करायचं आहे, त्यांनी करावं। जसं आता शुभेच्छा आहेत का तुमच्या त्यांना? नाही, जसं पुतळ्याचं अनावरण करतात तसं त्यांनी तुतारीचं अनावरण केलेलं आहे। त्यामुळं त्यांनी जरी तुतारीचं अनावरण केलं तरी त्यांना त्या जे सिम्बॉल इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे। त्यामुळं पवार साहेबांवरती अशी वेळ येणं हे आमच्यासाठी दुःखदायक आहे। त्यांचं घड्याळ सिम्बॉल जे आहे ते पवार साहेबांना मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो पवार साहेबांनी स्थापन केला, पण पवार साहेबांना चांगला अनुभव आहे की ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत,
आणि ज्या वेळेला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना पवारसाहेब हे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 1/3 लोकांना घेऊन ते बाहेर पडल्यामुळं त्यावेळेला नियम 1/3चा होता. जर 1/3 लोक घेऊन बाहेर पडले तर त्यांना ती संधी मिळाली. पण आता त्यांचा पक्ष ऑल इंडियाचा असल्यामुळं त्यांचा पक्ष तसा त्या काळामध्ये काँग्रेस पक्ष जो आहे तो ऑल इंडियात असल्यामुळं शरद पवार यांना काही ते सिम्बॉल ते काँग्रेस पंजाब मिळालं नाही. पण इथं एकनाथ शिंदेजी यांच्याबरोबर 40 आमदार आले. हा पक्ष महाराष्ट्रापुरताच आहे आणि आपला एकनाथ शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांची महाराष्ट्रापुरतीच आहे आणि एकनाथ आपल्या पवारसाहेबांचा पक्षही हा इथल्या राज्यातलाच आहे. त्यामुळं 2/3 मेजॉरिटी या दोघांच्या सोबत आल्यामुळं त्यांना सिम्बॉल मिळालेलं आहे. आता तुतारी पवारसाहेबांना मिळालेली आहे. त्यांनी तुतारी वाजवून प्रचार करावा. आम्ही आमचं BJPचं कमळ लावून आम्ही प्रचार करू. नंतर धनुष्यबाण लावून एकनाथ शिंदेचे लोक प्रचार करतील. अजितदादाचे लोक हे घड्याळाचा सिम्बॉल लावून प्रचार करतील. त्यामुळे आम्हाला काही अडचण अजिबात नाही. त्यामुळं माझ्या पवारसाहेबांना शुभेच्छा आहेत की त्यांनी तुतारी सिम्बॉल हे लोकांपर्यंत पोचवावं. आमचं कमळ अगोदरच पोचलेलं आहे. त्यामुळं तुमचं एवढा उशिरा किती पोचेल हे सांगता येत नाही. आढळलेजी आता तुम्ही म्हणालात की पवारसाहेबांवर जी वेळ आलेली आहे ती दुर्दैवी आहे. त्यांचं चिन्ह काढून दिलं, नवीन चिन्हावर त्यांना लढावं लागतंय. तसंच काही जण शिवसेनेसोबत देखील झालेलं आहे. त्यांचं देखील पक्ष नाव पक्ष चिन्ह काढून घेण्यात आलं आणि ते एकनाथ शिंदेंना देण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पाठी भाजप असल्याचा आरोप केला जातोय. त्यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, माझी प्रतिक्रिया ही आहे की त्याच्या पाठीमागे भाजप अजिबात नाही. तर ज्यावेळेला 1/3 मेजॉरिटी असायची त्यावेळेला बऱ्याच वेळेला सरकार पडत होती आणि त्यामुळं मग नंतर 2/3चा कायदा करण्यात आलेला आहे. 2/3 मेजॉरिटीनं जर काही आमदार असे एक समूह जर असा एकत्रित असला तर त्याला मान्यता देण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे. कोणता पक्ष खरा पक्ष ज्याच्याकडे 40 आमदार आहेत तो पक्ष की ज्याच्याकडे 14 आमदार आहेत तो पक्ष, ज्याच्याकडे 42 आमदार आहेत तो पक्ष की ज्यांच्याकडे 14 आमदार आहेत तो पक्ष, 12 आमदार आहेत. तर म्हणून याच्या पाठीमागे BJPचा अजिबात काही संबंध नाही. इलेक्शन कमिशननी मेरिटवरती तो निर्णय दिलेला आहे आणि त्यानंतर माननीय राहुल नार्वेकरांनी मेरिटवरती तो निर्णय दिलेला आहे. उलट सगळे आमदारांची आमदारकी त्यांनी 6 महिन्यापर्यंत 8 महिन्यापर्यंत त्यांनी ते ठेवलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यामुळे निर्णय त्या राहुल नार्वेकरांचा अत्यंत चांगला निर्णय आहे आणि त्याच्या पाठीमागे BJPचा काही संबंध नाही. यासाठी तुम्ही आग्रही आहात, मात्र जागा नाही मिळाली तरी युतीतून बाहेर पडणार नाही असं नक्की करणार तरी काय आहात? समजा जागा मिळाली नाही तर? नाही, जागा मिळाली नाही, जागा मिळणार आहे. जागा मिळणार नाही. तेवढं सहज शक्य आहे का? मोदी सरकारची घोषणा होते मोदींची अबकी बार 400 पार सहज शक्य आहे का? काय शक्य आहे का? 400च्या पेक्षा जास्त शक्य आहे का? हा, 400 पेक्षा जास्त यासाठी आम्हाला विश्वास आहे की आपल्याला मी सांगितलं की एनडीएच्या जागा 400 पार. तर मागच्या वेळेला एनडीएच्या जागा 350 पर्यंत होत्याच. 303 BJP आणि बाकीच्या एनडीएच्या जागा होत्या. तर आता 400 पार म्हणजे 40-50 जागा वाढवण्याचीच आमची घोषणा आहे आणि मागच्या 5 वर्षापेक्षा या 5 वर्षातले निर्णय मोठे निर्णय झालेले आहेत. महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यामुळं महिला खुश आहेत आणि अनेक निर्णय झाले. मी अगोदरही सांगितलं 370 आर्टिकल हटवण्याचा निर्णय जम्मू काश्मीरमध्ये चांगला आहे आणि अनेक आता माझ्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते 1,59,000 कोटीच आहे आमचं सोशल जस्टिसचं. त्यामुळं सर्व घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका, नॅशनल हायवे अत्यंत चांगले सुंदर बनवण्याचा त्यांचा निर्णय, 80 करोड लोकांना फ्रीमध्ये धान्य 5 वर्षे देण्याचा निर्णय आणि जनधन योजना, आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना अशा सगळ्या योजनांचा फायदा लोकांपर्यंत पोचलेला आहे. त्यानंतरचा दुसरा एक निर्णय आहे तो 10% लोकांना आरक्षण देण्याचा. 10% लोकांना इकॉनॉमी विकर सेक्शन जो आहे
त्या इकॉनॉमिक विकर सेक्शनला 10% आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि आता महाराष्ट्रामध्येही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा अभिनंदनीय निर्णय आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन थांबवावं आणि मराठा समाजाला आता न्याय मिळालेला आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांना माझा पूर्ण पाठिंबा राहिलेला आहे आणि अजूनही त्यांना आपला पाठिंबा आहे. ते अत्यंत चांगले चाणक्य नेते आहेत, अत्यंत चांगली भूमिका ते मांडत आहेत. एका ग्रामीण भागातून आल्यानंतर इथे मराठा समाजासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. मराठा समाजाला खडबडून जागं करण्याचं काम त्यांनी अनेक वर्षानंतर जे नेते झाले त्या नेत्यांमध्ये जरांगे पाटील हे सगळ्यात नंबर 1ला आहेत आणि त्यांनी मराठा समाजाला खडबडून जागं केलेलं आहे. पण वयोवृद्ध लोकांना उपोषण करायला लावू नये आणि आता उपोषणाची आणि रस्ता रोकोची आवश्यकता नाही आहे. एकदा सरकारने जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन होणारच आहे आणि म्हणून त्यांनी थोडं सरकारला सहकार्य करावं अशी माझी भूमिका आहे. सर, महायुतीमध्ये बाहेरच्या नेत्यांची संख्या वाढते. आता अशोक चव्हाणांना देखील राज्यसभेवर पाठवण्यात आलं. मनसे देखील भाजपच्या संपर्कात आहे. तर बाकीच्यांसोबत युती होते पण RPI सोबत दुजाभाव होतो असं वाटतं का आपल्याला? नाही, RPI सोबत म्हणजे आम्ही काही फार जागा मागतोय असं नाही आहे. RPIला एकच जागा हवी आहे, त्याचा विचार करावा. अजून काही चर्चा तशी झालेली नाही आहे. त्यामुळं RPIला दुजाभाव वगैरे मिळतो असं काही तर नाही आहे. RPIला सन्मान मिळतो आहे. माझे मोदींशी अत्यंत चांगले संबंध आहेत. सगळ्यांशी माझे अनेक वेळेला भेट होत असते. पण महाराष्ट्रामधल्या नेत्यांनी मात्र थोडंसं आमच्या कार्यकर्त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे. सरकार आपल्या दारी जाते त्यावेळेला आम्हाला घेऊन त्यांच्या दारी जा. तुम्ही चाललेलेच आहात पण आमच्या पक्षाच्या लोकांना तिथं कळलं पाहिजे. आमच्या पक्षाचे निळे झेंडे त्या ठिकाणी लागले पाहिजे. तर थोडं त्यांनी हे या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की माझे सगळ्या नेत्यांचे संबंध चांगले आहेत. पण आता ते मोठे पक्ष असल्यामुळं त्या ठिकाणी 3च पक्षाचं सरकार असं ते म्हणतात. पण त्याला 4थ्या पायाची आवश्यकता आहे. तो 4था पाय म्हणजे RPIचा आहे. गाडी लवकर पुढं जायची असेल तर 4 व्हीलरला घेऊन पुढं गेलं पाहिजे. ॲटो रिक्षाने जाऊन काही लवकर आपण पोहोचणार नाही आहे. त्यासाठी RPI हा त्यांच्यावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. छोटा पक्ष आहे. आमच्या पक्षाचे फार आमदार नाही आहेत. पण आमचे 2 आमदार जे आहेत ते आम्हाला ज्या 5 जागा दिल्या होत्या त्या 5 जागापैकी सिम्बॉल आमच्याकडे नसल्यामुळं आम्ही आमच्या 2 उमेदवारांना कमळ हे सिम्बॉल दिलं होतं. त्यामुळे 2 आमदार आमच्या पक्षाचे त्यांच्या 105मध्ये आहे आणि आम्हाला काही ते डावलता येत असं नाही आहे. पण थोडा सिरियसली विचार त्यांनी करावा असं आमचं म्हणणं आहे. नमस्कार. नाही शिर्डी देणार असं फडणवीसांनी काही हे केलं, शब्द दिलाय. शिर्डी देणार असा फडणवीसांनी शब्द दिला. हो, कधी म्हणाले? ते बोललो ना, भेटलो ना त्यांना. ते बोल काय बोला हां, तेच म्हणजे यांना फक्त विचारायचं पण ते तयार आहे तिथं. पण हां, नाही, आमचे अविनाश महातेकर हे माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते आणि त्यांना आग्रह करून आम्ही सांगितलं की लोकांची भावना आहे. मला माझी राज्यसभा 26पर्यंत आहे. पण लोकांची भावना आहे की मी लोकसभेमध्ये असावं आणि RPIला 1 तिकीट दिलेलं आहे. त्याची चर्चा देशभरामध्ये होणार आहे. दलित मतदारांना आकृष्ट करण्यासाठी थोडंसं आता ती जागा द्यायची कशी तर ते आता BJPच्या कोट्यातून द्यावी लागेल. एकतर शिवसेनेच्या कोट्यामध्ये आम्ही नाही, राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आम्ही नाही. आम्ही आहोत ते शिवसेनेच्या कोट्यामध्ये आपल्या BJPच्या कोट्यामध्ये आहोत. आणि मागच्या वेळेला माझं मंत्रिपद असं चुकलं होतं की मी शरद पवारांच्या कोट्यामध्ये होतो. त्यामुळं मला त्या UPAच्या काळामध्ये मंत्रिपद मिळालं नव्हतं. ठीक आहे, आपण देवेंद्र फडणवीस यांनी पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे की त्याचा विचार होऊ शकतो असं अविनाश महातेकरांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे नंतर आता मी त्यांच्याशी भेट घेणार आहे. त्यामुळे काही अडचण येईल असं मला वाटत नाही आहे. आणि 1 जागा दिली तर त्याचा देशभर चांगला प्रचार होईल, महाराष्ट्रामध्ये चांगला प्रचार होऊ शकेल. तेवढंच आमचं म्हणणं आहे. चला, ठीक आहे. चला, शेवटचा प्रश्न घ्या ना. हां, शेवटचा घ्या. पालिकेमध्ये जे सफाईची कामं चालतात तर स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आहे
त्या अभियानाच्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध अशा सामाजिक संस्था आहेत, महिलांच्या संस्था आहेत, त्यात कार्यरत असणाऱ्या 10,400 स्वयंसेवकांवरती पालिकेच्या मनमानी कारभारामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते. तर त्यांच्या पाठी आपण कशी उभी राहणार? पालिकेला या संदर्भात जाब विचारणार आहात? 200 कोटीचं जे काम आहे ते 1200 कोटीपेक्षा जास्त झालेलं आहे. त्यांनी टेंडर पण काढले आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये. नाही तर त्यासाठी मी आता कामगारांची जर मला डिटेल माहिती मिळाली तर आतापर्यंत काय मला विषय माहिती नाही, पण जे विषय माझ्यासमोर येतात त्याची शहानिशा करून आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. तर 10,000 कामगारांना जर नोकरीवरून जर त्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळणार असेल तर नक्की मी त्यामध्ये लक्ष घालेन आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलून त्या कामगारांना कसा नाही देता येऊ शकेल त्याचा नक्की मी विचार करेन. फक्त मी त्यांच्याशी भेटून त्याची माहिती घेतो आणि त्यांना मदत. पवार साहब को चुनाव चिन्ह तुतारी मिला, अपने अंदाज में बताइए सर, तुतारी मिल गई पवार साहब को? नहीं, पवार साहब को तुतारी मिली तो मैं क्या करूं? नहीं, उनको मिल गई, उनको हार्दिक बधाई है. पवार साहब हमारे अच्छे नेता भी रहे हैं, हमारे मित्र भी रहे हैं और आज भी पवार साहब से मेरे संबंध अच्छे हैं. जब हम दिल्ली में हमारी मुलाकात होती है तब बाकी की बातें हम करते हैं लेकिन पॉलिटिकल बात नहीं करते हैं. अजीत दादा कहीं से गए मैं नहीं पूछता हूँ और तुम क्यों इधर गए वो भी मुझे पूछते नहीं है. तो लेकिन ऐसी हमारी दोस्ती है. तो पवार साहब को इतनी उम्र में पवार साहब इतना काम कर रहे बहुत अच्छी बात है, लेकिन अजीत दादा ने उनको काम पे लगाया है. तो इसीलिए मुझे लगता है कि उनको तुतारी मिली है. तुतारी एक अच्छा सिंबल है और वो राष्ट्रवादी कांग्रेस इसका प्रचार करे. उनको हमारी बधाई है. जैसे आपने कहा कि आपकी मांग है कि महाराष्ट्र में एक सीट आरपीआई को दिया जाए और यूपी में एक सीट दिया जाए, तो महाराष्ट्र के लिए आपने देवेंद्र फडणवीस जी से मुलाकात की, बात करने की कोशिश की है, तो यूपी में आप किससे बात करेंगे? यूपी हाँ, यूपी के लिए भी मैंने मतलब उत्तर प्रदेश का जो क्लाइमेट है सद्या अभी तो 80 की 80 सीट बीजेपी की चुनकर आएगी ऐसा वातावरण है. वहाँ सपा बसपा अलग अलग लड़ रहे हैं, वहाँ कांग्रेस सपा एक साथ लड़ रहे, ठीक बात है, उससे कोई हमको फर्क नहीं पड़ेगा. लेकिन अपने चौधरी का नाम क्या है, जयंत चौधरी जो अखिलेश यादव जी के साथ थे विधानसभा के चुनाव में, उसके बावजूद भी बीजेपी को बहुत अच्छी सीटें मिली थी. तो मुझे लगता है बीजेपी, हमने योगी आदित्यनाथ जी से बात की है कि मुस्लिम कम्युनिटी आरपीआई के साथ बड़ी संख्या में आ रही है, तो नगीना या समल की जो सीट है वो दोनों में से एक सीट हमको मिलनी चाहिए. इसका एक पत्र मैंने अमित शाह जी और जेपी नड्डा जी को दिया है और योगी आदित्यनाथ जी से मैंने बात की है. और 4 मार्च को एक बड़ी रैली लखनऊ में हमने रखी है जिसमें 25-30 हज़ार लोग जमा हो गए और उसमें मुख्यमंत्री साहब को मैंने निमंत्रण दिया है. अभी तक उनका क्लियरेंस आया नहीं है, लेकिन 4 तारीख को एक अच्छी रैली आरपीआई हो रही है और बहुत सारे बहुजन समाज पार्टी के लोग आरपीआई में आ रहे हैं. तो यूपी में भी हमको एक आधी सीट मिलती है तो उसका फ़ायदा ज़्यादा बीजेपी को होगा. और इस वक्त 80 की 80 सीटें मतलब बीजेपी को मिलेगी ऐसा हमें पूरा विश्वास है. तर मला वाटतं की संविधान धोक्यामध्ये नसून काँग्रेस पक्ष धोक्यामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धोक्यामध्ये आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना धोक्यामध्ये आहे. तर हे सगळे पक्ष धोक्यामध्ये आहे. त्यामुळं संविधान धोक्यामध्ये कधी येऊ शकत नाही. जर संविधानाला झाला धोका तर आम्ही करून टाकू त्यांचा खोका. तर संविधानाला असा धक्का लागू शकत नाही. आणि नरेंद्र मोदी यांनी 2019मध्ये संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. मुंबईमध्ये 3,700 कोटी रुपये किमतीची इंदू मिलची जागा
ही बाबासाहेबांच्या स्मारकाला दिलेली आहे आणि त्या ठिकाणी 350 फुटाचा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असा 450 फुटाचा भव्य पुतळा तिथं उभा राहणार आहे. जवळजवळ 4-4.25 लाख स्क्वेअर फीटाचं बांधकाम त्या ठिकाणी होणार आहे आणि अत्यंत सुंदर असं वर्ल्डमधलं अत्यंत भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी होणार आहे. तर अनेक कामं नरेंद्र मोदींनी केलेली आहेत. त्यामुळं बाबासाहेबांनी दिलेलं संविधान म्हणजे सर्वधर्म समभाव. ज्या काँग्रेस पार्टीला माझा सवाल आहे की त्यांचा एक कोण अमेरिकावाला साम पित्रोदा हे अमेरिकेमध्ये राहतात, मोठे विचारवंत आहेत आणि ते काँग्रेसला सपोर्ट करणारे आहेत. त्यांनी मध्यंतरी एक ट्विट केलं की संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा पंडित जवाहरलाल नेहरूंचा ज्यादा रोल आहे किंवा ज्यादा त्यांचं काम त्यामध्ये आहे. पण संविधानाचं नाव घेतलं की बाबासाहेबांचं नाव येतं. ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून बाबासाहेबांनी खस्ता खाल्ल्या. बाबासाहेब आजारी पडले तरी ते देशासाठी लिहित राहिले, ड्राफ्ट तयार करत राहिले. त्यांनी आपली भूमिका अनेक वेळेला संसदेमध्ये संविधान सभेमध्ये मांडली आणि ड्राफ्ट ज्यावेळेला 26 नोव्हेंबर 1949 त्यांनी दिला पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना, तर त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आप ही संविधान के सही आर्किटेक्ट आहे. त्यामुळं संविधानाचं नाव घेतलं की बाबासाहेब हे शिल्पकार आहेत असं सगळेजण म्हणतात. सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेबांचा एकट्याचा पुतळा त्या ठिकाणी लागलेला आहे. त्यामुळं कायदा आणि संविधान याच्याशी बाबासाहेबांचंच नाव जोडलं गेलेलं आहे. तर त्यामुळं काँग्रेस पक्ष बाबासाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे. BJPला मोदी साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे संविधान बदलणार. त्यामुळं कुणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही. त्यामुळं मला वाटतं की हा खोटा प्रचार आहे. जाणून बुजून दलितांमध्ये गैरसमज करणारा प्रचार आहे. आणि मोदीजी हे मुस्लिम विरोधी नाहीत. मोदींनी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या सगळ्या मुस्लिमांपर्यंत पोचलेल्या आहेत. त्यामध्ये मुस्लिमांना त्याचा फायदा नको असं कुठंही असा JR मध्ये कुठं उल्लेख नाही. 10% आरक्षण दिले इकॉनॉमिकल सेक्शनला, त्यामध्ये मुस्लिम नकोत असं कुठंही त्यामध्ये लिहिलेलं नाही. त्या कॅटेगरीमध्ये बसलेल्या सर्वांना त्याचा फायदा होतो आहे. त्यामुळं आम्ही मुस्लिमाच्या विरोधात नाही आहे, RPI तर नाही आहे, पण नरेंद्र मोदीजी अजिबात मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाहीत. त्यामुळे काँग्रेसवाले फक्त भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी मागणी केली? मनसेने मागणी केली तरी मला वाटतं की मनसेला काही जागा मिळतील असं नाही आहे. आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की राज ठाकरे हे महाराष्ट्रातले अत्यंत चांगले नेते आहेत. त्यांचं भाषण अत्यंत चांगलं असतं, सभाची मॅनेजमेंट अत्यंत चांगली असते, पण त्यांना मतं मिळत नाहीत. हे त्यांच्या अनेक निवडणुकांवरून आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं मनसेला इथं महायुतीमध्ये आणून काय फारसा फायदा होणार नाही आहे. आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो नॉर्थ इंडियामध्ये वगैरे BJPला होऊ शकतो निगेटिव्ह. त्यामुळं राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढणं हे त्यांच्या फायद्याचं आहे. त्यांनी अशा युतीमध्ये वगैरे येणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. आणि त्यांनी आमच्या महायुतीमध्ये येऊ नये अशी आपली भूमिका आहे. हां, काय येऊ नये म्हणजे त्यांना घेऊ नये नाही घेऊ नये म्हणजे तशी काही तर आवश्यकता नाही. तर आम्हाला जागा मिळणार तिकडे काय करणार नाही. ठीक आहे, म्हणजे आता ते इथेला असं वाटत नाही. राज ठाकरेचा पिंड जो आहे तो वेगळा लढण्याचा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.